नवरीच्या ब्लाऊजसोबतच ह्या 2 अर्जंट ब्लाऊजची सुद्धा मला ऑर्डर आली होती आणि दोन्ही डिझायनर शिवायचे होते, त्यामुळे जास्त वेळ लागतो. रात्रीच मी याचे सर्व अस्तर वगैरे घेऊन आले होते. कस्टमरने सांगितलं की दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मी ब्लाऊज घ्यायला येईल, पण दुपारचे 3 वाजले तरीही कस्टमर काही ब्लाऊज घ्यायला आले नव्हते. असे काही कस्टमर करतात, अर्जंट ब्लाऊज आहे असं सांगून जातात आणि नंतर घ्यायला येत नाही. सकाळचं काम ठेवून मी हे ब्लाऊजचं काम करायला घेतलं आणि कस्टमर वेळेवरती आलं सुद्धा नाही. पेपर कटिंगसुद्धा मी रात्रीच्या वेळेस केलं, जेणेकरून की सकाळी शिवायला काही त्रास होणार नाही. कस्टमर ब्लाऊज घ्यायला जे आहे त्यांच्या रिलेटिव्हला पाठवलं आणि त्यानंतर त्या काही ब्लाऊज घ्यायला आल्याच नाही. अजूनसुद्धा त्यांनी पैसे काही पे केलेच नाही आणि अनोळखी कस्टमर होतं, त्यामुळे मी त्यांना काही बोललेही नाही. फर्स्ट टाईम आले होते त्यामुळे. तर असो, बॅक साईडची जी काही डिझाईन होती ती अशा प्रकारे आणि जो काही ट्रेंडिंगमध्ये पफ आहे खांद्यावरती ती तशी स्लीव्ज मी याची शिवली होती. तुम्हाला कधी असा अनुभव आलेला आहे की अर्जंट ब्लाऊज सांगून घ्यायलाच येत नाही टायमावरती? मला तर खूप वेळा आलेला आहे. तर असो, फायनल ब्लाऊजचा लुक असा होता. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. भेटूयात नवीन ब्लाऊजसोबत.